त्यासाठी 35% अनुदान आहे. एका गटाला समजा आता तुम्हाला वैयक्तिक कोणाला काय चालू करायचे, ज्या पदार्थापासून बाय प्रोडक्ट अन्न तयार होते, दुधापासून आईस्क्रीम होईल, दही होईल किंवा पापड, कुरवड्या, बेकरी, काही पण 45 प्रकारचे आयटम आहेत त्याच्यामध्ये. आपल्याकडे शेवया आहेत किंवा बाकीच्याकडे समजा आता कोणी गृहउद्योग आहे समजा, ही याच्यामध्ये काय होतं की बाबा काही वैयक्तिक बी लाभार्थी, गटाला बी लाभार्थी, कंपनी पण घेऊ शकते. कंपनी म्हणजे कुठली फार्मर प्रोड्युसर कंपनी वगैरे हे, आणि त्यांना पण करू शकते. ही प्रक्रिया पूर्णपणे बँकेची प्रोसेस आहे. बँकेची प्रोसेस म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय 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 लागतंय, आधार कार्ड, पॅन कार्ड, समजा तुम्हाला जी बँक आहे, समजा तुम्हाला जे उद्योग करायचा आहे त्या उद्योगाचं टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन. कारण टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन कशाला, ही मशिनरी कशी काय आहे ह्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती पाहिजे. त्याचं कोटेशन म्हणजे त्याचा एक अंदाज येते किंवा कोटेशन घेतलं तुम्ही किती प्लॅन बनवायचा आहे, काय बनवायचा आहे. 35% अनुदान आहे. 35% अनुदान म्हणजे एक 10 लाखापर्यंत पण जाते. ते 10 लाखापर्यंत तुम्हाला अनुदान भेटू शकते. आणि एक डीपीआर बनवून घ्यावं लागतं. डीपीआर म्हणजे डिटेल प्लॅन रिपोर्ट, म्हणजे त्याचं काय तुम्हाला द्यायचंय. आता तुम्ही म्हणताल त्या योजनेमध्ये मला जागा खरेदीसाठी वगैरे, तसं भेटणार नाही. फक्त जी मशीन इन्स्टॉलमेंट करायचे किंवा त्यातून बाय प्रोडक्ट होणार त्यासाठी भेटणार आहे. आणि याच्यासाठी बँक प्रोसेस लोन आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 10% भरायचे. 10% म्हणजे जेवढा डीपीआर बसेल त्याचं 10% तुम्हाला भरायचे. बाकीचे 90% बँक प्रोसेस करणार. पूर्ण बँक प्रोसेस आहे. याच्यामध्ये कॅश व्यवहार कुठलाच होणार नाही. आणि समजा आता बचत गट गावामध्ये भरपूर आहेत. मी मागचं पण 1-2 वेळा ग्रुपला टाकलं होतं, पण काही रिस्पॉन्स नाही गेला. योजना चांगली, सिबिल स्कोअरचं वगैरे काय समजा याच्यात शिक्षणाची अट नाही, शिक्षण 6वी-7वी असावं. आणि नॉमिनल तुम्ही ही करू शकता, काय म्हणजे त्याच्यामध्ये जागेची बी अट नाही, शेतीची बी अट नाही. फक्त त्यात तुमची जागा नावाने असेल किंवा लाईट बिल असेल. हे 5-6 कागद आहेत. मी अजून म्हणजे जमीन वगैरे करायचं, जमिनीच्या ठिकाणी करायचं असेल तर 7-12 अटक, नसेल तर जागेचा अटक, लाईट बिल, यंत्राचं जी यंत्र लागणार आहे त्याचं टेस्ट रिपोर्ट, कोटेशन, आणि तुमचं एक आधार कार्ड, पॅन कार्ड, हे नॉमिनल कागद एवढे लागतात. गावामधले आता महिला आहेत, डीपीआर आहे त्यांना. आणि ह्याच्यासाठी तुम्ही जर आमच्याकडे कागद दिले, माझ्याकडे दिले, याच्यासाठी आपल्या डिपार्टमेंटचा सेपरेट माणूस आहे जे तुम्हाला बँकेपर्यंत घेऊन जाईल. बँकेच्या प्रोसेसपर्यंत तुमचा बँकेपर्यंत येणार ते तुम्हाला प्रोसेसपर्यंत. फक्त ह्याच्यामध्ये थोडं सिबिल स्कोर चांगला असावं, म्हणजे लईच तुम्हाला बँकेनं ब्लॅकलिस्ट केलेलं नसावं एवढं तरी असावं. म्हणजे बाकीच्या गोष्टी काय आपण ते बँक मॅनेजर साहेबांसोबत बसून पण त्यांना बोलून करून घेऊ शकतो. म्हणजे सध्याच्या घडीला हे सांगण्यासारखीच आहे. आणि आता 10-5 दिवसामध्ये रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी आणि करडई या योजनेची ऑनलाईन चालू होईल. ते बी मी ग्रुपला टाकतो, ते ऑनलाईन करा. कसं असतं आता आमच्या हातात काय राहिलेलं नाही. आलं तर ज्वारी आपण वाटू, ज्वारी गेल्या वर्षीप्रमाणे वाटप करून टाकू, ज्वारीच्या बदल दुमत नाही. फक्त आता कसं आहे, ऑनलाईनला पर्याय नाही. ऑनलाईन आता ती एकदा यादी आली. आता गावातल्या बी काही लोकांचं म्हणणं यायला लागलं, व्हॉट्सअपला एवढं टाकून की बाबा तुम्ही जवळच्याला सांगताय, ह्याला सांगता. आता काय होतंय, लोक तात्काळ जी